पेन किलर वरदान की शाप। नमस्कार मित्रांनो, डोकं दुखतंय गोळी घेतली, कंबर दुखते दुसरी गोळी घेतली, दात दुखतोय मेडिकल मधून पेन किलर आणली आणि खाल्ली। आपण तापाच्या गोळ्या जितक्या सहज घेतो तितक्याच सहज आज पेन किलर्स घेतल्या जातात। पण तुम्हाला माहिती आहे का, ही छोटीशी गोळी तुमच्या किडनी आणि लिव्हर साठी किती घातक ठरू शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पेन किलर नक्की कसं काम करतात, त्या कधी घ्याव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या चुका तुमचा जीव घेऊ शकतात। मी आहे रुपाली आणि तुम्ही बघत आहात श्री स्वामी समर्थ मेडिकल चॅनल। चला तर मग सुरू करूया। पेन किलर्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पेन किलर म्हणजे अशी औषधं जे आपल्या शरीरातील वेदना कमी करतात। पण एक लक्षात घ्या, पेन किलर तुमचा आजार बरा करत नाही, ती फक्त तुमच्या शरीरात मेंदूपर्यंत पोहोचवणारा वेदनेचा सिग्नल थांबवते। म्हणजे समजा तुमच्या घरात अलार्म वाजते तर पेन किलर म्हणजे आग विझवणारा माणूस नाही, तर अलार्मची वायर कापून टाकणारा माणूस आहे। तरी पेन किलर कधी घ्यावी? वेदना असह्य झाल्या की आपण औषध घेतो। साधारणपणे तीव्र डोकेदुखी किंवा मायग्रेन, दातांच्या कळा, अपघातामुळे झालेली जखम किंवा हाड मोडणे, शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना, खूप जास्त ताप आणि त्यामुळे होणारी अंगदुखी। दुसरं म्हणजे पेन किलर शरीरात गेल्यावर काय होतं? जेव्हा आपल्याला कुठे लागतं तेव्हा शरीरात प्रोस्टाग्लॅन्डिन्स नावाचं केमिकल तयार होतं। हे केमिकल मेंदूला सांगतं की दादा, इथे काहीतरी गडबड आहे, इथे दुखतंय। जेव्हा आपण पेन किलर घेतो तेव्हा ती या केमिकलची निर्मितीच थांबवते, त्यामुळे मेंदूला होणारा वेदनेचा पत्ताच लागत नाही आणि आपल्याला बरं वाटतं। पण मग लक्षात ठेवा, शरीराची जखम अजून तिथेच असते पण तुम्हाला ती जाणवत नाही। तर पेन किलर्स कोणी घ्यावे आणि कोणी घेऊ नये, इथेच खरी गडबड होते। प्रत्येक शरीर हे वेगळं असतं। लहान मुले, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना कधीही मोठ्यांच्या गोळ्या देऊ नका, त्यांना एक्सपिरियन सारखी औषधं देणं धोकादायक ठरू शकतं। गर्भवती महिला, गरोदरपणात आजच्या स्वतःच्या मनाने पेन किलर घेणं बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकतं। वृद्ध व्यक्ती, वयस्कर लोकांची किडनी आणि लिव्हर आधीच कमकुवत असू शकतं, त्यामुळे त्यांनी खूप जपून औषधं घ्यावी। आजारी असलेले लोक, ज्यांना बीपी, शुगर, किडनी किंवा लिव्हरचे त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांना विचारल्याशिवाय साधी पॅरासिटामॉल सुद्धा घेणं टाळावं, कारण गोळ्यांचा थेट भार किडनीवर पडतो। दुसरं म्हणजे पेन किलर घेण्याची योग्य पद्धत। लोक विचारतात जेवणाआधी की नंतर? बहुतेक पेन किलर्स या जेवणानंतरच घ्याव्यात। रिकाम्या पोटी घेतल्यास पोटाच्या स्तराला इजा होऊन अल्सर किंवा तीव्र ऍसिडिटी होऊ शकते। नंतर भरपूर पाणी प्या। गोळी घेताना भरपूर पाणी प्या, जेणेकरून ती किडनीतून सहज बाहेर पडेल। दिवसातून किती वेळा घ्यावी हे फक्त डॉक्टरच ठरवू शकतात, स्वतःहून डबल डोस घेऊ नका। त्याच्या अतिवापराचे खूप गंभीर दुष्परिणाम आहेत। जर तुम्ही वारंवार पेन किलर घेत असाल तर हे धोके लक्षात घ्या। त्याने पोटाचे विकार होतात, जळजळ, उलट्या आणि गॅस्ट्रिक अल्सर। दुसरं म्हणजे किडनी फेल्युअर। पेन किलरचा सर्वात जास्त फटका हा किडनीला बसतो। अनेक लोकांची किडनी औषधांच्या अतिवापरामुळेही निकामी होते। लिव्हर डॅमेज होतं, विशेषतः पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस लिव्हर खराब करू शकतो। तर याची सवय लागणं, काही पेन किलर्सचं लोकांना व्यसन लागतं, त्या घेतल्याशिवाय चैन पडत नाही। हे मानसिक आरोग्यासाठी घातक आहे। सामान्य चुका कोणत्या आणि सुरक्षित पर्याय कोणते? काय चुका करतात लोक? मेडिकलवाल्याला विचारून औषध घेतात किंवा जुनं प्रिस्क्रिप्शन वापरतात, तर हे टाळा। तर घरगुती पर्याय काय आहे? जर डोकं दुखत असेल तर थोडा वेळ शांत झोप घ्या किंवा आल्याचा चहा प्या। सूज असेल तर बर्फाने शेका। स्नायू दुखत असतील तर गरम पाण्याने शेका। प्रत्येक वेळी गोळीच हवी असं नाही। तर यावर निष्कर्ष आणि महत्वाचा संदेश काय? मित्रांनो, वेदना हे शरीराचं एक लक्षण आहे की आत काहीतरी बिघडतंय, हे त्या लक्षणाला दाबू नका। मुळाशी जाऊन उपचार करा। औषध हे मदतीसाठी असतं, अन्नासारखं खाण्यासाठी नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते चुकीची औषधं घेण्यापासून वाचतील। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।